पण तरी सुद्धा गंभीर विषयावरती याचं झालं तर मी एक मार्क केलं 2024 नंतर 2022 ते 2024 महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने राज्यसभेच्या निवडणुका, विधान परिषदेच्या निवडणुका, या काळामध्ये कोणाचा आमदार फुटतोय, कसा जातोय, राज्यसभेतला खासदार फुटतोय का किंवा अजून काय होतंय का, या सगळ्या गोष्टींवरती खूप लक्ष असायचं. 24 नंतर तुम्ही ती सिस्टीमच बंद करून टाकली, बिनविरोध सरळ थेट निवडणुकाच नको. मला कुठेतरी असं वाटत होतं की तुम्ही त्या क्लिनिंग प्रोसेसला सुरुवात केलेली आहे की खूप झालं आता 2 वर्षामध्ये सत्ता आली, सरकार स्थापन झालं, लोकांनी निवडून दिलं, 137 जागा आल्या, आता या सगळ्या गोष्टी आपल्याला नाही करायच्या. त्याची पुन्हा सुरुवात गेल्या 4 दिवसामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि नुसती खासदारांवरती नाही तर आता विधान परिषदेत आणि आता ते म्हणतात 3.0 पण आम्ही करणार आहोत, तयारी आमची झालेली आहे, आमदारांसाठी पण आहे. मग आता झालं 240 तुमच्याकडे आहेत, 2/3 आहेत. उद्या डिलिमिटेशनचं बिल पास करायचं असेल तेवढे सुद्धा आमदार तुमच्याकडे आहेत महाराष्ट्रामध्ये. तरी सुद्धा तर हे तुम्ही जे क्लिनिंग करायचा प्रयत्न करत 2 वर्षामध्ये, त्याला सगळ्यात मोठा झटका जो आहे ना तो या ऑपरेशनमध्ये बसला. मी असं माझं ऑब्झर्वेशन बरोबर आहे की नाही? मला असं वाटत नाही. माझं मत असं आहे की जो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे तो पक्ष आता कन्सॉलिडेट होतोय आणि एका छत्राखाली येतोय. म्हणजे त्या पक्षामध्ये 2 शिवसेना आपण बघितल्या, एक शिवसेना आणि एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता हळूहळू जे लोक तिकडे उरले होते त्यांनाही असं लक्षात यायला लागलंय की बाबा ठीक आहे, बाळासाहेबांचे सुपुत्र इकडे आहेत, त्यांचं घर इकडे आहे, त्यांना पूर्ण मान सन्मान, पण राजकारण करायचं असेल तर बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना. आणि त्यामुळे कन्सॉलिडेशनची प्रोसेस चाललेली आहे. हे सगळे आता हळूहळू कन्सॉलिडेट होत आहे. जसं आपण पाहतो अनेक राज्यांमध्ये, म्हणजे अगदी आता हे तर मी तुम्हाला उदाहरण सांगतो, तुम्ही उत्तर प्रदेशचं उदाहरण बघा. हे तर 2 वेगवेगळी मंडळी आहेत. उत्तर प्रदेशामध्ये मुलायम सिंगजी आणि अखिलेशजी, एक वेळ अशी आली की अखिलेशजींनी समाजवादी पार्टी हातात घेणं सुरू केलं. तेव्हा सुरुवातीला अनेक लोक असे होते की जे असं म्हणत होते की मुलायम सिंगजीच नेता आहे, आम्ही मानणार नाही अखिलेशला. पण मुलायम सिंगजींच्या मनाच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी संपूर्ण पार्टी अखिलेश यादवांनी आपल्या हाती घेतली. कारण त्यावेळी तिथल्या जे काही सपाचे लोक असतील त्यांच्या असं लक्षात आलं की मुलायम सिंगजी खूप महान नेते असतील, पण आता यांचं वय झालेलं आहे, आता ज्या प्रकारची लढाई करायची आहे कदाचित ते करू शकत नाही. अखिलेश नव्या दमाचे नेते आहेत, हे लढाई करू शकतील. आणि म्हणून सगळं समाजवादी पक्ष हा अखिलेश यादवकडे आला. ते कन्सॉलिडेशन झालं समाजवादी पक्षाचं. तशीच परिस्थिती इथे होते आहे. हळूहळू सगळे लोक कमी अधिक प्रमाणात कन्सॉलिडेट होऊन या पक्षामध्ये येत आहेत. जसं टीडीपीत झालं की चंद्रबाबू नायडूंकडे सगळ्या पक्षाची सूत्र गेली आणि या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. आता तुम्ही चांगलं उदाहरण दिलं, म्हणजे एनटी रामाराव सारखा व्यक्ती, म्हणजे त्यांचा तर ऑरा जो होता तो इतका प्रचंड ऑरा होता. मुख्यमंत्री असताना घडलेली घटना आहे ती, आणि त्याच्यामुळे तो पक्ष सगळा त्यांच्याकडे आला होता. पण तरी सुद्धा फरक असा आहे ना याच्यामध्ये की असं पण म्हटलं जातं की तुम्ही म्हणालात की सत्तेकडे जाणं त्यांना परवडतं, जास्त बरं वाटतं, योग्य पद्धतीने त्यांना. मग भाजप हा बेटर चॉईस होता ना त्याच्यामध्ये. 137 भारतीय जनता पार्टी, तुमच्यासारखं नेतृत्व, त्यांना ज्या पद्धतीची अपेक्षा आहे तशा पद्धतीचं नेतृत्व, असं असताना सुद्धा वाय शिवसेना? म्हणजे आम्ही साधारणपणे आमचं दार बंद ठेवलं होतं. स्पष्ट सांगायचं झालं तर आमचं दार बंद होतं. आम्ही या कोणाही करता भाजपचं दार उघडलं नव्हतं. कारण आमचं असं मत होतं की त्यांना जर जायचं असेल तर त्यांनी शिवसेनेत जावं. शिवसेना हा त्यांचाच पक्ष आहे, ते शिवसेनेतनंच निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी शिवसेनेतच जावं. त्यामुळे भारतीय जनता पक्षातनं आम्ही प्रयत्नही केला नाही. हे खरं आहे की त्यातल्या 1-2 लोकांनी इच्छा पण प्रदर्शित केली की आम्हाला भाजपमध्ये यायचं आहे, पण आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की आमच्याकडे ही व्यवस्था सध्या नाही. हा काय पॅक्ट आहे? तुम्हाला कोणालाही बाहेरनं लोकांना आपल्या पक्षामध्ये अशा पद्धतीने घ्यायचं नाहीये, तुम्हाला तुमचे लोक तयार करायचे आहेत का? एक पॅक्ट आहे की जे शिवसेनेतनं फुटतील ते शिवसेनेत जातील, एनसीपीतनं फुटतील ते एनसीपीत जातील, आणि बाकी काँग्रेस वगैरे कोणी असेल पॅक्ट नाही, पण साधारणपणे असंच समजून चला की हे अनरिटन रूल, अनरिटन समजा. त्याच्यामध्ये
कुठल्याही पद्धतीने क्रिसक्रॉस नाही होऊ शकत त्याच्यामध्ये. असं आहे की खूप मोठी काही राजकीय गरज आहे. शेवटी राजकारणातले नियम जे असतात ते गरजेप्रमाणे ठरतात. खूप मोठी राजकीय काही गरज आहे तर यात काही परिवर्तन येईल. आज ती गरज नाही त्यामुळे तो नियम चाललाय.